राम राम मंडळी. आज मी चिकनपासून भाज्या टाकून रेसिपी बनवते. बघू शकता, मस्त लागते खायला. 1.25 किलो चिकन घेतले मी, स्वच्छ धुवून घेतले. 2 लिंबाचा रस, मीठ आणि हळद लावून ठेवूया आपण. पंधरा मिनटं ठेवूया लावून. त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेऊया आपण. त्याच्यामध्येच आपल्याला नाही टाकायचं आहे, पूर्णपणे ते पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. वास अजिबात राहत नाही, मग चिकन असो किंवा मच्छी असो. पूर्णपणे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. मीठ हळद लावून झाल्यावर काढून घेऊया पूर्ण एका भांड्यामध्ये. वास तर राहणारच नाही अजिबात, आणि खूप बॅक्टेरिया असतात, ते पूर्णपणे निघून जातील. बघू शकता तुम्ही. पुदिना घेतला आहे मी, एक जोडी शेपू घेतली आहे, आणि अर्धी जोडी मेथी घेतली आहे. बारीक कापून घेऊया तिन्ही वस्तू. आता मी खोबरं वाटण करायचं आपल्याला. लसूण घेतलं आहे, खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी, 2 कांदे आणि टमाटे. हे पूर्ण बारीक कापून आपण भाजून घेऊया. तेल घेतले आहे अर्धी वाटी. तमालपत्र टाकूया आपण, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग आणि वेलची, मोठी वेलची घेतली. छान परतून घेऊया. एक मोठा कांदा कापून घेऊया. कांदा टाकूया आपण एक मोठा. कांदा छान गुलाबी कलरवर परतून घेऊया व्यवस्थित. गुलाबीपेक्षा जास्तच परतून घेऊया कांदा. तो व्हिडिओ माझा डिलीट झाला आहे, कांदा जो व्यवस्थित भाजलेला परतलेला. चिकन टाकून घेऊया आणि 15 मिनटं चिकन ह्याच्यावरती वाफलू देऊया. झाकण लावून ठेवूया, पूर्णपणे त्याचं पाणी सुकून जाईल. त्याच्यानंतर आपण शेपू टाकून घेऊया. पुदिनाही टाकलाय मी, मेथी पण टाकून घेऊया. कलर येण्यासाठी मी 1 चमचा फक्त लाल तिखट वापरलंय. वाटण टाकलं, काळं वाटण मी तयार केलेलं ते टाकूया. आता घरचा मसाला आणि गरम मसाला टाकूया. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही आहे. झाकून ठेवूया आपण. स्लो गॅसवरती 15 मिनटं झाकून ठेवूया. बघू शकता, मस्त असं तेल सुटलेलं आहे. 15 मिनटं हलवलं नाही, काय नाही, फक्त झाकून ठेवलेलं. बघू शकता, छान झालेलं आहे आपलं. पूर्णपणे भाज्या वगैरे शिजलेल्या आहेत. चवीनुसार मीठ टाकूया. मीठ थोडं कमीच टाकूया, कारण आपण अगोदर मीठ लावलेलं चिकनला. छान असं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. चपाती, भाकरी किंवा भातासोबत खायला एक नंबर लागतं. झालेलं आपलं चिकन बघू शकता तुम्ही. बनवून बघा, खायला एक नंबर लागतं. धन्यवाद.